फक्त 8 दिवस. होय, फक्त 8 दिवस. जर तुम्ही रोज सकाळी कडुलिंबाची पाने खाल्ली तर शरीरात असे बदल दिसायला लागतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल. रक्त शुद्ध होण्यापासून ते त्वचा चमकदार होईपर्यंत, पोट साफ राहण्यापासून ते रोगप्रतिकार शक्ती वाढेपर्यंत कडुलिंबाचे फायदे इतके जबरदस्त आहेत की आयुर्वेदात त्याला नैसर्गिक डॉक्टर म्हटलं जातं. पण ही पाने कोणत्या वेळेला खायची, किती खायची, कोणाला खाऊ नयेत आणि 8 दिवसात शरीरात नेमके कोणते बदल होतात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असू शकते. कडुलिंब म्हणजे काय? मित्रांनो, कडुलिंब हे अत्यंत औषधी झाड मानलं जातं. भारतीय आयुर्वेदात हजारो वर्षापासून याचा वापर केला जातो. याच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीव्हायरल आणि रक्तशुद्धी करणारे गुणधर्म असतात. पूर्वी गावाकडे लोक रोज सकाळी कडुलिंबाची 4-5 पाने खात असे, कारण त्यांना माहीत होते की हे शरीराला आतून स्वच्छ करतात. 2. कडुलिंबाची पाने कोणत्या वेळेला खावीत? सगळ्यात योग्य वेळ म्हणजे सकाळी उपाशीपोटी दात घासल्यानंतर कोमट पाण्यासोबत, कारण सकाळी शरीर डिटॉक्स मोडमध्ये असतं. त्या वेळेला कडुलिंब घेतल्यास त्याचे गुणधर्म शरीरामध्ये चांगल्या प्रकारे काम करतात. 3. किती पाने खावीत? सुरुवातीला 2 ते 3 पाने, नंतर 5 ते 7 पानापर्यंत वाढू शकता. जास्त प्रमाणात खाऊ नयेत, कारण कडुलिंब खूप कडू आणि प्रभावी असतो. 4. पहिल्या दिवशी काय बदल होतात? पहिल्या दिवशी काही लोकांना तोंड कडू वाटणे, पोट साफ होणे, हलके वाटणे असे अनुभव येऊ शकतात. हे सामान्य आहे, कारण शरीरातील घाण बाहेर टाकण्याची प्रक्रिया त्यावेळी सुरू होते. 5. 3 दिवसांनी काय बदल दिसू शकतात? जर तुम्ही सलग 3 दिवस घेतले तर पोटातील उष्णता कमी होऊ शकते, अपचन कमी होऊ शकते, चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होऊ शकतो. काही लोकांना त्वचा फ्रेश वाटते, कारण कडुलिंब रक्त शुद्ध करण्यास मदत करतो. 6. 5 दिवसांनी शरीरात होणारे बदल. सलग 5 दिवस घेतल्यावर शरीर हलकं वाटू शकतं, तोंडातील दुर्गंधी कमी होऊ शकते, पिंपल्स कमी व्हायला मदत होऊ शकते, भूक सुधारू शकते. काही लोक सांगतात की त्यांना थकवा कमी जाणवतो. 7. 8 दिवसांनी दिसू शकणारे फायदे. जर योग्य पद्धतीने 8 दिवस घेतले तर संभाव्य फायदे: रक्त शुद्ध होण्यास मदत, त्वचा सुधारण्यास मदत, पचन सुधारण्यास मदत, रोगप्रतिकार शक्तीला आधार, शरीरातील सूज कमी होण्यास मदत, तोंडातील जंतू कमी होण्यास मदत. पण लक्षात ठेवा, हे कोणतेही जादुई औषध नाही. परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असू शकतात. 8. त्वचेसाठी कसे फायदेशीर? कडुलिंबात अँटीबॅक्टेरियल गुण असतात, म्हणून पिंपल्स, खाज, त्वचेवरील बॅक्टेरिया यामध्ये मदत होऊ शकते. म्हणून अनेक फेस वॉश आणि साबणामध्येही कडुलिंब वापरला जातो. 9. पोटासाठी फायदे. काही लोकांना गॅस, अपचन, पोट साफ न होणे अशी समस्या असतात. कडुलिंब पचन सुधारण्यास मदत करू शकतो. पण जर त्रास जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. 10. रक्त शुद्ध करण्याबद्दल सत्य. लोक म्हणतात कडुलिंब रक्त शुद्ध करतो. याचा अर्थ असा की शरीरातील काही हानिकारक घटक कमी करण्यास आणि त्वचेच्या आरोग्यास मदत होऊ शकते. 11. रोगप्रतिकार शक्तीवर प्रभाव. कडुलिंबातील काही घटक शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला मदत करू शकतात, म्हणून काही लोक बदलत्या हवामानात हे घेतात. 12. कोणी कडुलिंबाची पाने खाऊ नयेत? ही महत्त्वाची खूप माहिती आहे. खालील लोकांनी काळजी घ्यावी: गर्भवती महिला, लहान मुले, खूप अशक्त व्यक्ती, लो शुगर असणारे लोक, गंभीर आजार असणारे लोक. जर तुम्ही औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 13. जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होऊ शकते? अतिसेवन केल्यास पोटदुखी, उलटी, कमजोरी, लो शुगर असे त्रास होऊ शकतात, म्हणून जास्त म्हणजे चांगलं हा नियम इथे लागू होत नाही. 14. कडुलिंब खाण्याची योग्य पद्धत. ताजी पाने घ्या, स्वच्छ पाण्याने धुवा, सकाळी चावून खा, नंतर कोमट पाणी प्या. काही लोक मधासोबतही हे घेतात. 15. किती दिवस घ्यावे? सलग खूप दिवसांनी घेण्यापेक्षा 7 ते 8 दिवस, मग काही दिवस ब्रेक असं करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. 16. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, कडुलिंब हे नैसर्गिक आहे, म्हणून ते प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच असं नाही. जर तुम्हाला गंभीर आजार, डायबिटीस, औषधं सुरू असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करा. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला अशी अनेक नैसर्गिक औषधी झाडे आहेत ज्याची किंमत आपल्याला माहीतच नाही. कडुलिंब हे त्यापैकीच एक शक्तिशाली वरदान मानलं जातं. पण लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट योग्य प्रमाणात आणि योग्य माहितीनेच फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही आरोग्याशी संबंधित अशी खरी आणि उपयोगी माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं आरोग्य सुधारू शकतं. आणि हो, पुढचा व्हिडिओ कोणत्या घरगुती उपायावर पाहायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.